नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅप्टर नंबर 4 मनी. चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. द कॉस्ट ऑफ टॉय ट्रेन इज ₹462. चंदू हॅज these rupees. How much money is left with him after buy the toy train? ओके, चंदूजवळ किती रुपीज आहेत बघा. ही 200ची वन नोट, 200ची अजून दुसरी नोट आहे आणि 500ची, म्हणजे त्याच्याकडे चंदूकडे किती रुपये आहेत? 500 रुपीज आहेत. आणि चंदूने किती रुपयाची टॉयची ट्रेन विकत घेतली आहे? 462 रुपीजची. तर हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ हिम आफ्टर बाय द टॉय ट्रेन. तर त्याने त्या टॉयची ट्रेन विकत घेतल्यानंतरून त्याच्याजवळ किती रुपये राहतील? तर या ठिकाणी काय करावं लागेल? 500 मायनस 462. 462ची ती टॉय आहे ना, आणि त्याने दुकानदाराला 500 रुपीज दिलेले आहेत. तर दुकानदार त्याला किती पैसे रिटर्न करेल? बघा, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 500 मायनस 462. 10 मायनस 2 8, 9 मायनस 6 3, आणि या ठिकाणी 4 4 मायनस 4 0. तर शॉपकीपर चंदूला किती रुपये रिटर्न करेल? 38 रुपीज. आहे का ऑप्शनमध्ये? येस. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आयटम कॉस्ट द लिस्ट? ते या ठिकाणी खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि काही आयटम्स दिलेले आहे, त्यांनी त्यांची प्राइस दिलेली आहे. तर सगळ्यात कमी किमतीचं कोणतं आयटम आहे ते पाहायचं आहे. बघा, ऑप्शन ए मध्ये कॅल्क्युलेटर दिलेलं आहे, ते किती रुपीजचं आहे? 360 रुपीज. त्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये पेन होल्डर आहे 58 रुपीजचा. थर्ड ऑप्शनमध्ये मिरर आहे 420 रुपीजचा. आणि फोर्थ ऑप्शनमध्ये मग आहे 150 रुपीजचा. तर सगळ्यात कमी किमतीचा आयटम कोणता आहे? या ठिकाणी बघा, सगळ्यात लहान कोण दिसतो आहे? 58. म्हणून या ठिकाणी काय येईल? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द व्हॅल्यू ऑफ 276? ओके, या ठिकाणी खाली काही रुपीज दिलेले आहेत आणि आपल्याला कसली व्हॅल्यू ते रुपीज 276 शो करता आहेत असा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघा, 200 प्लस 200 400 होऊन जातील. ऑप्शन ए येणार नाही. आपल्याला किती रुपीज पाहिजे आहे? 276. ऑप्शन बी चेक करूया. 200 प्लस 50 250. 250 प्लस 20 270. 270 प्लस 1 271 येईल. हा ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. बघा, 100 प्लस 100 200. 200 प्लस 50 250. 250 प्लस 20 270. 270 प्लस 6 किती आले? 276 रुपीज आले हे. म्हणून या ठिकाणी काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. मिहिका स्पेंड 2500 पैसे एव्हरी वीक. हाऊ मच मनी डीड शी स्पेंड इन 5 वीक्स? ओके, मिहिका आठवड्यामधून किती रुपये खर्च करते? 2500 पैसे. ओके, हे काय दिलेलं आहे? पैशांमध्ये दिलेलं आहे. म्हणजे या पैशांना आपल्याला जर रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण? 100ने त्याला डिवाइड करतो. किती रुपीज झाले मग? 25 रुपीज. ओके, म्हणजे मिहिका एव्हरी वीकला, प्रत्येक आठवड्याला किती रुपये खर्च करते? 25 रुपीज खर्च करते. हाऊ मच मनी डीड शी स्पेंड इन 5 वीक्स? तर अशा 5 वीकमध्ये ती किती पैसे खर्च करेल? एका
वीकमध्ये ती किती पैसे खर्च करते 25 रुपीज. अशा 5 वीक्समध्ये ती किती रुपीज खर्च करते हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 25 मल्टिप्लाय बाय 5. 25 5 जा 125 आहे का ऑप्शनमध्ये. येस, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मंजू हॅज ₹250. विच ऑफ द फॉलोइंग आयटम शी कॅन बाय. ओके, मंजूकडे किती रुपये आहेत 250 रुपीज आहेत. तर खाली ऑप्शनमध्ये काही टॉईज दिलेले आहेत, तर ती कोणतं घेऊ शकते तिच्याकडे असलेल्या पैशांमध्ये. बघा, डॉल आहे, डॉलची प्राईस काय दिलेली आहे 125. येस, ही डॉल ती विकत घेऊ शकते कारण की डॉलच्या किमतीपेक्षा तिच्याकडे जास्त पैसे आहेत. ओके, नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. स्कूल बॅग बघा कितीची आहे 280 रुपीजची आहे. तिच्याजवळ पैसे किती आहेत 250 रुपीजच आहेत. म्हणजे तिच्याजवळ असलेल्या पैशांपेक्षा ही बॅग कशी आहे महाग आहे, जास्त पैशांची आहे, म्हणून ती बॅग घेऊ शकणार नाही. त्यानंतरून एलिफंट टॉय किती रुपीजचा आहे 270 रुपीजचा आहे. हा पण ती विकत नाही घेऊ शकणार. रॅकेट हे किती रुपीजचं आहे 255 रुपीजचं आहे. तिच्याकडे किती रुपये आहेत फक्त 250 रुपीज आहेत. ती रॅकेट पण कसं आहे तिच्याकडे असलेल्या पैशांपेक्षा महाग आहे, म्हणून ती हे पण नाही घेऊ शकत. तर ती काय घेऊ शकते फक्त डॉल घेऊ शकते. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मीना बॉट द गिवन एरोप्लेन फॉर हर ब्रदर. इफ शी हॅज ₹500 नोट, देन हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ हर. ओके, मीनाने तिच्या भावासाठी एक एरोप्लेन विकत घ्यायचं आहे तिला. जर तिच्याजवळ 500 रुपयाची नोट आहे, 500 रुपीजची नोट आहे, देन हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ हर. तर तिच्याजवळ परत पैसे किती येतील. आपल्या एरोप्लेनच्या टॉईजची प्राईस काय आहे 390 रुपीज. ओके, आणि तिने शॉपकीपरला 500 रुपीज दिले आणि एरोप्लेन टॉय विकत घेतला. एरोप्लेन टॉय किती रुपीजचा आहे 390 रुपीजचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला 500 मायनस 390. तर तिच्याजवळ किती रुपीज उरतील. शॉपकीपर तिला किती रुपीज रिटर्न करेल 110 रुपीज रिटर्न करेल. ओके, आहे का ऑप्शनमध्ये आन्सर. येस, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 7. द कॉस्ट ऑफ 9 balls is 567. The cost of a plate is 5/9 of the cost of 1 bowl. Find the total cost of 2 bowls and 2 plates. ओके, या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. द कॉस्ट ऑफ 9 बाउल्स इज 567. 9 बाउल्सची प्राइस किती आहे 567. आपल्याला 1 बाउलची प्राइस काढायची असेल तर काय करावं लागेल 567ला 9ने डिवाइड करावं लागेल. 567 डिवाइड बाय 9. 9 6 जा 54. 6 minus 4 2. 9 3 जा 27. ओके, एका बाउलची प्राइस काय आली. एक बाउल किती रुपीजला येईल 63 रुपीजला येईल एक बाउल. ओके, द कॉस्ट ऑफ अ प्लेट इज 5/9 ऑफ द कॉस्ट ऑफ 1 बाउल. हां, एका प्लेटची प्राइस काय सांगतायत ते बाउलच्या प्राइसच्या 5/9 आहे. ओके, 5/9 ऑफ द कॉस्ट ऑफ 1 बाउल. 1 बाउलची प्राइस किती निघाली बघा 63 रुपीज. 5/9 मल्टिप्लाय बाय 63 करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला 1 प्लेटची प्राइस निघेल. 9 1 जा 9. 9 7 जा 63. 7 5 जा 35. 1 प्लेट किती रुपीजची आहे 35 रुपीजची आहे. ओके, 1 बाउल 63 रुपीजचा आहे आणि 1 प्लेट 35 रुपीजची आहे.
तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितलंय त्यांनी बघा, फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ 2 बाउल्स अँड 2 प्लेट्स. 2 बाउल्स आणि 2 प्लेट्सची प्राइस फाइंड आउट करायची आहे. तर बघा 2 बाउल्स म्हणजे काय 63 प्लस 63 अँड 2 प्लेट्स, एक प्लेट किती रुपीजला आहे 35 रुपीजला. अशा किती प्लेट्स घ्यायच्यात आपल्याला 2 प्लेट्स, म्हणून 35 प्लस 35 करावं लागेल. या सगळ्यांची ॲडिशन करून घ्या. 5 प्लस 5 10, 10 प्लस 6 16, 6 प्लस 6 6 2 12 7 196. या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आन्सर काय मिळतं 196. तर 2 बाउल्स आणि 2 प्लेट्सची प्राइस काय मिळेल मग 296. ओके, आन्सरमध्ये आहे का चेक करा. येस, ऑप्शन ए दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. Kshitij went to purchase the given watch. He has the following money. How much more money did he need? ओके, क्षितिजला ही वॉच परचेस करायची आहे आणि ती वॉच किती रुपीजची आहे, तिची प्राइस दिलेली आहे या ठिकाणी 964 रुपीजची ती वॉच आहे. आणि त्याच्याजवळ किती रुपीज आहेत बघा या ठिकाणी आपल्याला नोटांमध्ये दिलेलं आहे. काउंट करा. 200ची 1 नोट आहे. 50च्या किती नोट्स आहेत काउंट करा हे पैसे. 50 प्लस 50 100, 100 प्लस 100 200, 200 प्लस 50 250, 50च्या नोट्स आहेत. आणि 10च्या किती 4 नोट्स आहेत, म्हणजे हे किती रुपीज झाले 40 रुपीज झाले. त्याच्याजवळ टोटल किती रुपीज आहेत काउंट करून घेऊया. 5 प्लस 4 9, 2 प्लस 2 4. त्याच्याजवळ किती रुपीज आहेत 490 रुपीज आहेत. आणि वॉच किती रुपीजची आहे 964 रुपीजचे आहेत. तर त्याला अजून किती पैशांची गरज आहे ते या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 964 मायनस 490 करावं लागेल. ओके, तर त्याला अजून किती पैसे जमा करावे लागतील ही वॉच परचेस करण्यासाठी. तर त्याच्याजवळ अजून 474 रुपीज लागतील. त्यावेळेस तो ही वॉच परचेस करू शकेल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का 474, ऑप्शन सी दिसतो आहे. तर त्याला अजून 474 रुपीजची गरज आहे ही वॉच खरेदी करण्यासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कॉस्ट ऑफ द फॉलोइंग 2 आयटम्स. ओके, या ठिकाणी 2 आयटम्स दिलेले आहे आणि त्यांची कॉस्ट दिलेली आहे. तर त्यांच्या कॉस्टमधला डिफरन्स विचारला आहे. या ठिकाणी काय करावं लागेल 540 मायनस 344 करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला दोघं आयटममधल्या कॉस्टचा डिफरन्स मिळेल. ओके, सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. 10 minus 4 6, 13 minus 4 9, 4 minus 3 1, 196 आहे का ऑप्शन. येस, या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 10. श्रेया हॅज सम मनी इन हर पिगी बँक. शी हॅज द अमाऊंट ॲज शोन. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी हॅज. ओके, श्रेयाजवळ पिगी बँक आहे आणि त्या पिगी बँकमध्ये हे काही पैसे आहेत, हे खाली शो केलेले आहेत. तर तिच्याजवळ टोटल अमाऊंट किती आहे. तर बघा 10च्या किती नोट्स आहेत 5 नोट्स आहेत, म्हणजे किती रुपीज झाले 50 रुपीज. त्यानंतरून 20च्या 3 नोट्स आहेत. 20 इंटू 3 म्हणजे हे किती रुपीज झाले 60 रुपीज. आणि 150ची नोट आहे. ओके,
म्हणजे हे किती रुपीज आहेत 50 रुपीज. ओके, या सगळ्यांचे आपण ॲडिशन करून घेऊया. 10 रुपीजच्या 5 नोट्स म्हणजे 50 रुपीज आहेत. 20च्या 3 नोट्स म्हणजे 60 रुपीज आहेत आणि 50ची 1 नोट आहे. तर बघा किती रुपीज झाले 160. या सगळ्यांची ॲडिशन करायची आहे. या ठिकाणी आहे का ऑप्शन श्रेयाच्या पिगी बँकमध्ये किती रुपीज आहेत मग 160 रुपीज आहेत. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मनीष हॅड द मनी शोन बिलो इन हिज पिगी बँक. ओके, मनीष जवळ जी पिगी बँक आहे त्याच्यामध्ये एवढे पैसे आहेत. किती पैसे आहेत मनीषकडे 500 + 200 700 700 + 100 800 रुपीज आहे मनीषकडे. हिज सिस्टर गिव्ह हिम द मनी शोन बिलो. आणि त्याची जी सिस्टर आहे तिच्या सिस्टर जवळच्या पण पिगी बँकमध्ये एवढे पैसे आहेत आणि ते पैसे तिने मनीषला दिले. ओके, बघा मनीषला किती पैसे दिले. त्याचे मनीषच्या सिस्टरच्या पिगी बँकमध्ये किती पैसे आहेत काउंट करा. 100 + 200 300 300 + 200 500 500 + 500 1000 1000 + 500 1000 500 + 500 2000. ओके, त्याच्या सिस्टर जवळ किती रुपीज आहेत 2000 आणि मनीष जवळ किती रुपीज आहेत 800. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ऑफ मनी ही हॅज ऑल टुगेदर. तर दोघांच्या मिळून किती पैसे आहेत, टोटल किती अमाऊंट आहे 2000 + 800 किती होईल 2800. ऑप्शनमध्ये आहे का. येस, या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. A box of 5 kg apple cost is 375 rupees. What will be the cost of 3 kilogram apples? ओके, बघा 5 किलो ॲपल्स किती रुपीजला आहे. 5 किलो ॲपलची प्राईस दिलेली आहे 375 रुपीज. ओके, तर 1 किलो ॲपल किती रुपीजला येईल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 375 / 5. ओके, चला तर मग 375 / 5 करूया. 5 7 जा 35 5 5 जा 25. 1 किलो ॲपल किती रुपीजला मिळतील 75 रुपीज. ओके, 1 किलो ॲपलची प्राईस काय आहे 75 रुपीज. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 3 kg ॲपल्स. तर 3 kg ॲपल्स किती रुपीजला येतील. 1 किलो ॲपल किती रुपयात येत आहेत 75 रुपीजला. तर आपल्याला 3 kg ॲपल्स परचेस करायचे आहेत तर ते किती रुपये द्यावे लागतील आपल्याला. या ठिकाणी काय करावं लागेल मग 75 × 3 करावं लागेल. ओके, 75 × 3. 5 3 जा 15 7 3 जा 21 21 + 1 22. किती रुपीजला मिळतील मग 3 किलो ॲपल्स किती रुपीजला मिळतील 225 रुपीजला. आहे का ऑप्शनमध्ये. येस, या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. अजय हॅड 200 रुपीज. ही परचेस्ड 2 पेअर ऑफ सॉक्स फॉर 80 रुपीज इच. हाऊ मच मनी वॉज लेफ्ट विथ हिम. ओके, अजयजवळ 200 रुपीज आहेत आणि त्याने सॉक्सच्या 2 पेअर्स परचेस केल्या. एक पेअर 80 रुपीजची आहे. तर असे त्याने किती 2 पेअर्स परचेस केले आहेत म्हणजे 80 + 80 160 रुपीजचे त्याने सॉक्स परचेस केलेत. हाऊ मच मनी वॉज लेफ्ट विथ हिम. तर आता त्याच्याजवळ किती रुपीज उरतील. त्याच्याजवळ टोटल रुपीज किती आहेत 200. त्याने सॉक्सच्या 2 पेअर्स विकत घेतल्या. त्या किती रुपीजच्या घेतल्या 160 रुपीजच्या घेतल्या. मग या ठिकाणी काय करावं लागेल 200 - 160. त्याच्याजवळ किती रुपीज उरतील मग 40 रुपीज उरतील. बघा ऑप्शनमध्ये आहे का. येस, ऑप्शन ए मध्ये दिसतो आहे
20च्या 2 नोट्स आहेत. 20 + 20 40 रुपीज. ओके, या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. जागृती हॅज द मनी शोन बिलो टू स्पेंड ऑन स्नॅक्स. ओके, विच 2 आयटम कॅन शी बाय विथ द मनी. ओके, सगळ्यात अगोदर बघून घेऊया जागृतीकडे किती रुपये आहेत. 50 + 50 100, 100 + 20 120 रुपीज प्लस 10चे किती कॉईन्स आहेत बघा. 1 2 3 4 5 म्हणजे हे किती 50 रुपीज. 120 + 50 170, 170 प्लस 2 5चे 180, 180 प्लस हे 2 + 2 + 1 म्हणजे हे 5 रुपीज. 185 रुपीज आहेत तिच्याकडे टोटल. किती रुपीज आहेत 185. विच 2 आयटम कॅन शी बाय विथ दी मनी. तर ती 185 रुपीजमध्ये कोणते 2 आयटम्स विकत घेऊ शकते. ऑप्शन्समध्ये काही स्नॅक्सचे आयटम्स दिलेले आहेत बघा आणि त्यांची कॉस्ट पण दिलेली आहे. ऑप्शन ए मध्ये चिप्स आणि कोको कोला आहे. तर किती रुपीजचा आहे 136 रुपीजचा आहे. त्यानंतर बर्गर आणि कोको कोला 182 रुपीजचा आहे. आणि या ठिकाणी कोल्ड्रिंक प्लस पिझ्झा किती रुपीजचा आहे 180 रुपीजचा आहे. तिच्याजवळ टोटल रुपीज किती आहे 185 रुपीज आहेत. तर ती याच्यापैकी कोणत्या पण गोष्टी विकत घेऊ शकते. म्हणजे तिच्याकडे 185 रुपीज आहेत म्हणून ती हे पण आयटम्स विकत घेऊ शकते. 136 रुपीजचे पण आयटम विकत घेऊ शकते किंवा ती 182 रुपीजचे पण आयटम विकत घेऊ शकते किंवा ती 180 रुपीजचे पण आयटम परचेस करू शकते. म्हणजे याच्यापैकी ती कोणते पण घेऊ शकते. म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल ऑल ऑफ दीज. यापैकी ती सगळे आयटम्स विकत घेऊ शकते. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अ लंच बॉक्स कॉस्ट ₹130. फाइंड द कॉस्ट ऑफ 8 सच लंच बॉक्सेस. ओके, एक लंच बॉक्सची कॉस्ट किती दिलेली आहे 130 रुपीज. एक लंच बॉक्स 130 रुपीजचा आहे. तर असे 8 लंच बॉक्सेसची प्राइस काढायची आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. 130 × 8. 8 × 8 + 2 10. 8 लंच बॉक्सेस परचेस करण्यासाठी किती रुपीज लागतील मग 1040 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का येस. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.